तिला कसलाच हक्क अधिकार नव्हता. रांधावाडा, उष्टी काढा, चूल मूल एवढंच तिच्या नशिबी होतं. मॅडम या ठिकाणी बसल्यात, त्यांना माहिती आहे. त्यासुद्धा एक स्त्री जातीच्या नारीशक्तीच्या या ठिकाणी. नारीशक्ती भारतामध्ये ज्यांना संविधानाचा जास्तीत जास्त फायदा झाला तर तो नारीशक्तीला झाला. आणि म्हणून त्यावेळेला मग त्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रपिता क्रांतिवीर ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी सन 1848 रोजी पुण्यामध्ये शाळेचा पहिला दरवाजा उघडला. सुजाता मनोहर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती झाल्या. मालती कांबळे यांना वैद्य शासनाचा ज्येष्ठ पुरस्कार मिळाला. किरण बेदींना मॅगसेसे अवॉर्ड मिळाला. अशी शेकडो उदाहरणं मिळतात. आणि मग त्या ज्ञानाच्या मंदिरात घटनेचा समतेचा हक्क देणारा घटनेचा सुवर्ण कलश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधला. आणि म्हणून आज या भारतातील महिला या संविधानातून मिळालेले सर्व हक्क अधिकार, हिंदू गोडविल त्याच्यातून मिळालेले सर्व हक्क अधिकार